बाळगोपाळ मित्रमंडळ आयोजित श्री भव्य मिरवणूक सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्याला पण जी असा मशाल आपण जी ज्योत तिकडे धावत झालेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातून ती आपण तुम्हाला सांगितलं गावदेवीला धावणारे ती गावदेवीवरून आपण वाजत गाजत आपल्या पूर्ण वाडीमध्ये आणणार आहोत. आणि परवाचा आपल्या अजून एक मोठा प्रोग्राम आहे. शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मोरया. जय श्रीराम. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. जय जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. आई जिजाऊ माता की जय. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. आई तुळजाभवानी माता की जय. आपण पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये. पोहोचण्याचे कारण असे की बाळगोपाळ मित्रमंडळ आयोजित केलेलं भव्य मिरवणूक सोहळा 2026 वर्ष 4थे. खूप भारी आहे मंदिर भिवंडीमधलं छत्रपती शिवाजी महाराजांचं. एक एक अशा गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत की समोर तुम्हाला चित्रातनं असं वाटते की त्या गोष्टी हुबेहूब जणू काही आपल्यासमोर काहीतरी सांगतात की ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. हा घडवणारा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जे समोर तुम्हाला दिसते त्यांनी अंगावर जे घातलं होतं लोखंडाचं किंवा शिखरपत्र त्यांचं जे अंगावर घातलेलं होतं वस्त्र, परत त्यांची पेठात झालेली सुटका, परत आग्र्यातनं झालेल्या भरपूर काय अशा छायाचित्रांमधून दाखवलेल्या गोष्टी आहेत की महाराजांनी तुझे कारणी देव माझा परावा तुझे शूर आपलं कॅलेंडर असतं, हिंदू कॅलेंडर नसतं. महाराजांचा एकल उल्लेख टाळायचा, आपल्याला बदल काय झाला पाहिजे. म्हणून महाराजांना जय भवानी बोलल्यानंतर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज बोला किंवा जय शिवराय. जय शिवराय का महाराज जन्म कुठे झाला? शिवदेवी गडावर. तिथे कोणती देवी होती? शिवाजी देवी. शिवदेवीच्या नावावरून महाराजांना नामकरण झालं शिवाजी. ते शिव घेतलं. महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला? रायगड. रायगड. आणि महाराजांचा राजधानी कोणती होती? रायगड. स्वराज्याची रायगड. तिथलं राय घेतलं म्हणजे शिवराय तयार झालं. म्हणून जय भवानी बोलल्यानंतर जय शिवराय बोलत. आता बोला जय भवानी. जय शिवराय. जय भवानी. जय शिवराय. जय भवानी. जय शिवराय. ते गेला महाराजांचा एकरी उल्लेख वाचला तरी तो टाळला पाहिजे. काय म्हणतो तुम्ही? होता जेवण वाचला शिवा असं नाही. आता बदल झाला पाहिजे. होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. हा मी बदल घडवायला लावला. इथे 500 शाळा होऊन गेल्या असतील. प्रत्येक शाळेला जी घोषणा दिली नंतर आम्ही त्यांना वरती पाठवून दिलं का आपल्याला बदल करायचा होता. महाराजांमुळे आपली संस्कृती आहे, महाराजांमुळे आपला हिंदुस्थान आहे आणि त्यामुळेच हे शक्तीपीठ आहे. इथून इथे मंदिर नुसतं मंदिर नसून शौर्य आणि प्रेमा हे शौर्य आणि पराक्रमाची प्रतीक आहे. हे शौर्य आणि पराक्रमाची प्रतीक आहे. त्यांच्यामुळेच आपण आज इथे येऊ शकतो. महाराजांच्या दरबार दर्शन होऊ शकतो. ही मूर्ती अखंड कुटण्याची आहे महाराजांची. एकाच काळ्या पाच्यापासून बनलेले 5 टन वजन आहे. आणि या मूर्ती योगीराज ज्यांनी अयोध्येला बरोबर आपली मूर्ती घडवली. त्याच्या अगोदर ही मूर्ती काम चालू होतं. पण 4 वर्षाच्या परिश्रमानंतर अशी मूर्ती घडलेली आहे.
महाराज असेच मी नष्ट करतात तुमच्या असंच आहेत बघा. महाराजांना एक प्रकारे आनंद झाला की मला येथे दरबार परत भरवला माझा आणि महाराज आनंदी आहेत. आई बहिणींचा मान राखला पाहिजे. मायानी महाराजांनी आपल्याचे रक्षण केले. महाराजांनी कधी जय करायसाठी रडले नाही. महाराज लढले हिंदू स्वराज्यासाठी आणि क्रांतीसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि आपल्याच्या रक्षणासाठी. पुन्हा समाजाच्या विकृत प्रवृत्ती झाल्या आहेत इतर समाजात इतर त्यांना आपण जुगाडायचं आहे आणि आपल्या समाजात आपल्या स्त्रियांना मानावर स्थान द्यायचं आहे. प्रत्येक स्त्रीला आई बहिणीप्रमाणे वागणूक द्यायची आहे जी महाराजांनी दिली. ते तुम्हाला सुद्धा करायचं आहे की तुम्ही युवा पिढी आहात. युवा पिढी ते आपला हा वारसा जो आहे हिंदू संस्कृतीचा महाराजांचा वारसा महाराजांचा इतिहास पुढे नेऊ शकता. तेव्हाच आपल्याला खरं हिंदू स्वराज्य पुढे तयार होईल. आताच आपल्याला सुरुवात झालेली. जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवराय. अशा तऱ्हेने मित्रांनो आमची सुरुवात झालेली आहे इकडे धावायची. आणि अशा तऱ्हेने पहिले सीझन घेतलेले. चल 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 लाईट दाखव रे पुढे. पुढे लाईट दाखव रे. माझी गाडी घेतात मी आलो गाडी घेऊन. चल हा जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की. अशा तऱ्हेने आपली ज्योत घेऊन हळूहळू आपण आता पोहोचलो एका गावात. हळूहळू आता राहुलने ज्योत पकडलेली आहे. सगळे मुलं मागून गाड्या काढून सगळे 4 व्हीलर. बाकीची 2 पोरं तुम्ही दिसतात पुढे तुम्हाला. नाही तिला बाजूला ठेवले. चल 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 काय विषय नाही. चल चल. अशा तऱ्हेने मित्रांनो तुम्ही बघताय की आपण ज्योत घेऊन निघालो आहे आणि आता साईडने घेतलेली आहे ज्योत. हळूहळू आपण हळूहळू धावत मागे तुम्ही बघताय सगळे पोरं हळूहळू पूर्ण लाईट वगैरे मारून गाडीची पुढे बघताय. पूर्ण रस्ता वगैरे क्लिअर करून पूर्ण पोरं प्रॉपर हळूहळू ज्योत घेऊन चाललेले आहेत. आणि आत्ताशी आपण खाली उतरलेलो मंदिराच्या पुढे पुढे पुढे. तुम्ही बघता बाहेर अजून साईड धावते. साईडने ज्योत घेतली आता. हा चांगला. अशा तऱ्हेने आता कृष्णाने घेतलेली आहे तुम्ही बघताय. पुढे 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 पुढे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. कृष्णाला पुढे कृष्णाला पुढे कृष्णाला पुढे कृष्णाला पुढे कृष्णाला पुढे जाऊन दे. हा चल बस 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 बस. 15 सेकंड तरी घेऊन बघेल सगळ्या पोरांना. काय होतो पुढे घे 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 पुढे घे. आवाज येत नाही. पुढे घे पुढे घे पुढे घे पुढे घे ना पुढे घे ना. अरे मी रात्र दोन हात तुम्ही रस्ता बघताय की हा खराब रस्ता आहे. हे खराब रस्त्यावर ना पूर्ण आम्ही आता धावत ज्योत घेऊन चाललो. मागे तुम्ही बघताय. आणि असं तर आता शिवानी जोर घेतलेली आहे. आणि पब्लिक सगळी धावत घेऊन प्रॉपर हे करते. मध्ये 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 अरे मध्ये ये ना तू. आता गोळा वगैरे टाकून आम्ही हळूहळू धावा आता पुढे चाललेले आहे. सगळ्यात जास्त प्रत्येकनी आमच्या जास्त प्रत्येकनीच घेतलेले. सगळे पोरं चालले. सगळे पोरं थांबून वगैरे प्रॉपर आमच्या फारशने घेतलेले. फारशने घेतले हळूहळू काही नाही काही नाही. चल पुढे चल चल चल. या रस्त्याची हालत बघतात आणि अजून पण अशा रस्त्यामध्ये हळूहळू आमच्या राहुलने ज्योत सोडलेली नाही. हळूहळू त्याला येऊन दे. आमच्या राहुलने घे पुढे घे पुढे घे पुढे. आमच्या राहुलने ज्योत नाही सोडलेली अजून. रस्त्याची हालत बघा का अमर. रस्त्याची हालत किती खराब आहे. अमर आणि अभि आत्ता आलाय. आता घेतलाय चपटीने भरपूर घेतलेले. चल चल बोलतो सगळ्यांना. चल रे घेतलेले. रस्त्याची हालत खूप बिकट आहे. पण राहुलने नाही बोलतो 1-1.5 किलोमीटर झाला अजून राहुलने सोडलेली नाही हातातनं ज्योत.
धावतं ते अजून घेऊन तो प्रॉपर आली आणि आपली पोरं सगळी सहकार्य करतात त्याला. गोळा दे, कापूर दे, सगळं देऊन झोत आपली प्रज्वलित चालू आहे अजून पण. आणि तुम्ही बघताय की रस्त्याची हालत पण खूप खराब आहे. अक्षरशः धावताना ना अक्षरशः रस्त्याला ना दगड लागतो पायाला. गाड्या थांबवल्यात आणि सगळी पोरं धावतात का. आणि तू बघता अजून राहुलनी आपल्या सोडलेली नाही अजून मशाल अशीच घेऊन चाललेलं आहे. आणि सगळ्या पोरांना एकदम प्रॉपरली सगळ्या पोरांना आता हायवेला पोहोचलेलो आपण. गणपती बाप्पा मंगल मूर्ती कावदार माता की, गोपीनेश्वर महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. असं तऱ्हेने आपण आता 4 मध्ये आलोय. 4 मध्ये सगळं बसलोय. कुठली गाडी घेतली होती मनीष चालले सगळे पोरं पुढे. घे पुढे. आणि गाडी पाणी आणि काय कोणाला लागले वगैरे त्यासाठी नाश्ता वगैरे सगळं त्यात गाडीत आहे. गाडी पोरांनी घेतलेली. आता भेटूया पुढे. राहुल अजून पण धावतोय. किती किलोमीटर आहे राहुल? 5 ते 7 किलोमीटर झाले तरी पण राहुल हा धावतोय अजून पण. आता घेतले गाडी पुढे आता घेतलेली आमच्या पत्नी हळू गेले. पत्नी घेतलेली हळू एवढे तुला एवढे चल घेतलेली पत्नी धावतोय. काहीतरी लेग्स मारले होते तरी पण असं धावतोय म्हणून त्याला हायवेला दिली त्रास नको व्हायला म्हणून. पण घेतलेली कापूर जास्त टाकू नको रे. तुम्ही बघताय कंटिन्यू पब्लिक. आमच्या शिराणी पुढे रे आमच्या शिराणी घेतलेली तुम्ही बघताय. सगळी पोरं कंटिन्यू हळूहळू आता पोहोचलेलो आपण हायवेला. आणि आपलं नाही बोलतो तर राहिलेले एक 20 ते 22 किलोमीटर. आणि अशा तऱ्हेने शिराणी आता घेतलेली. शिऱ्या पण धावतो आहे त्या स्पीडला. आणि पोरांनी एक स्पीड लिमिट ठेवलेली आहे की एवढ्या स्पीडला धावायचं 5 ते 10 मध्ये धावायचं. आता शिऱ्या पण त्या स्पीडला धावतोय आणि हळूहळू चाललोय आपण. आणि पब्लिक बघताय तुम्ही त्याच्या मागे एकदम म्हणजे सगळ्यांना सहकार्य करून. आता पोरांचा नाश्ता टाइम झालाय. आता सगळे पोरं नाश्ता वगैरे करून मग आपल्या जाणार धावायला परत. पाणी वाटत नाही. हा थांब ना पाणी वाटत. आता भेटूया थोड्या वेळाने कारण का आता नाश्ता वगैरे टाइम झालेला आहे. काय खातो बघा सगळ्या पोरांनी घेतलेलं आहे खायला. आता खाऊन वगैरे भेटूया पुढे. आता पहिला पुढे पाठवल्या 10-15 पोरं थांबवले त्याचे बाकीचे पुढे गेलेले. आता भेटूया थोड्या वेळाने. वडापाव आता मित्रांनी आमच्या छोट्या बच्चांनी घेतलेली तो पण चला पुढे. युवा पिढी आहे. लहान पोरांना आम्ही प्रतिसाद देतो. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. हळू घे ना. पुढे पुढे आहे पुढे. अशा तऱ्हेने आता आमच्या ये ना पुढे. अरे ते पूर्वेर थांबव. हळू घे पुढे शब्बास मित्रा तोच जो प्रोडक्ट आवडतो भेटला. तुझी लाईट येते पुढे जा. अरे ह्यांच्या लाईट येते तरी डोळ्यावरती. हा आत्ता बरोबर आला साईड. हा 1 नंबर. हाय 10 किलोमीटर लाईफ मेंबरशिप चिमका. एका वर्षी फक्त 2 किलोमीटर
हाँ 2 किलोमीटर बड़े भाई ने बंद किया, छोटे भाई के लिए बोलते 2 किलोमीटर कमी। लाइफ में टाइम मेंबरशिप लाइफ टाइम नहीं एक हाँ थोडी त्या साईडला आधीच तरी चालेल, थोडी या साईडला आधीच तरी चालेल प्लीज, या साईडला माझ्याकडे थोडी माझ्याकडे दाब थोडी माझ्याकडे दाब थोडी माझ्याकडे हा जाऊ दे। मित्रांनो तुम्ही बघता आपली सगळी पोरं, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब, पोरांची मेहनत बघता आणि अग्नीने जो त्यांना आधी अग्नीने जोत पकडलेला आहे। अरे दीप अरे गाडी पुढे गेली ती पुढे मला ब्रेक मारते मला कळणार मेहनत लावला छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, आई जिजाऊ माता की। आपण घेतली होती मशालीची मोहीम, आतापर्यंत मशालीची मोहीम ही मानकोली क्रॉस झालेली। ते बघताय की पियुष कंटिन्यू धावतोय हायवेला, आता हळूहळू त्याच्या मागे दीपची गाडी आहे, त्याच्या बाजूला निवाते हळूहळू त्याला स्पॉटिंग देऊन बाजूला लक्ष देऊन वगैरे हळूहळू येतात। की या साईडला वरती इथे थोडेफार खड्डे म्हणून त्याला रस्त्यावर धावायला लावलाय, त्या ब्रिजच्या गॅपमध्ये खड्डे दिसले वगैरे ना धावता प्रॉब्लेम होईल, लाईट थोडी कमी पडते त्याच्यामुळे त्याला खालून रस्त्यावर धावत आहे। आता साईड माझी गाडी करतोय, साईड पण भरपूर पळायला, सगळ्यात पोरांनी भरपूर कसरत घेतलेली आणि आत्तापर्यंत इथपर्यंतचा पल्ला 2:30 वाजेपर्यंतचा पल्ला हा खूप छान रीतीने पार पाडलेला आहे, न काय त्रास होता या कोणाला काही दुखापत होता। आता भेटूया थोडंच बघायला गेलं तर 5.5 किलोमीटर आलेले आहेत आपल्या खोपट गोकुळदास वाडीचं राधा गावदेवी झाले का रे गावदेवी राधाकृष्ण मंदिर आपल्याला चालले गावदेवी आंबेडकर रोड गावदेवी, तिथे आपली मशाल आपण ठेवणार आहोत। आणि दुसऱ्या दिवशी आपला प्रोग्राम आहे 18 तारखेला संध्याकाळी। 18 तारखेला प्रोग्राम आपला असा आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची रॅली करणार आहोत, म्हणजे टीजेला आहे ना, टीजेची बँके बसून ते आपल्या खोपट गोकुळदास वाडी राधाकृष्ण मंदिर चल रे हा गावदेवी
आपण पोहोचलेलो आता आंबेडकर रोडला. एक 5 मिनिटात आपला गावदेवीला जो मशाल ठेवण्याचा मशाल जिथे आपण दरवर्षी ठेवतो तिथे आपण लवकर एक 5 मिनिटात पोहोचू. आणि अशा तऱ्हेने प्रथमेशनी का घेतलेली आहे. प्रथमेश मला तर वाटतं आज प्रथमेश ह्या मशालीचा ठेवायचा एंड करतो काय माहीत नाही. आता पोरं देतात परत काय माहीत नाही. आणि अशा तऱ्हेने दानाकडे वगैरे भेटलेलं आहे. जॉईन व्हायला दाना परत दाना बाय दाना घेऊन जाऊया मशाल घेऊन जाऊया मशाल. चल 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 हे गावदेवीपर्यंत. अशा तऱ्हेने अजून एक मित्र आम्हाला येऊन जॉईन झालेला आहे विशार पवार. अशा तऱ्हेने हा पण येऊन जाऊन जॉईन झालेला आहे आम्हाला. मशाल प्रथमेशने घेतलेली आता लास्ट एंड मशाल प्रथमेशच्या हाताने यावर्षी. आणि प्रथमेशचं या वर्षाचं पहिलंच वर्ष आहे मित्रांनो. पण लास्टला आपला फायनल जय अशा तऱ्हेने आपली फायनली मशाल पोहोचलेली. गावदेवी मंदिरात आपली मशाल पोहोचलेली तुम्ही बघताय. आणि सगळी पोरं आतून झाली म्हणून ज्या गोष्टीची वाट बघत होती ती गोष्ट आज पूर्ण झाली आहे. कसं वाटतं राहुल? मस्त आहे. हा काय वाटतं तुला? नक्की मस्त का? तोंड दिसतंय का मस्त? आणि कुस्ती झाली मस्त खोलतोय रात्री भाई निकालतोय लॉक आहे.